राज्यातील हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल पाहायला मिळत आहे. काल मुंबई पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला, तर काही भागांमध्ये वादळी वाऱ्यांचाही अनुभव नागरिकांना आला. आज सकाळपासूनच पुणे आणि परिसरातील काही भागांमध्ये पावसाची सुरुवात झाली असून पुढील 24 तास राज्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. हवामान विभागाने 7 जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला असून मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. दुसरीकडे विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्रता कायम असल्याने रेड आणि ऑरेंज अलर्ट देखील देण्यात आले आहेत. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह जोरदार पावसाचा अंदाज आहे. किनारपट्टी भागात वाऱ्याचा वेग वाढू शकतो, त्यामुळे नागरिकांनी आणि मच्छीमारांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांमध्येही येलो अलर्ट कायम असून घाटमाथा भागात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्यात दिवसभर उकाडा जाणवू शकतो, मात्र संध्याकाळनंतर वातावरणात बदल होऊन काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मराठवाड्यातील लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. बीड, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये अधिकृत अलर्ट नसला तरी काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे. दरम्यान विदर्भातील अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला असून तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे. चंद्रपूर, नागपूर आणि यवतमाळमध्ये ऑरेंज अलर्ट, तर गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे. नागरिकांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे आणि उष्माघातापासून बचावासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. याशिवाय रायगड, नाशिक, पुणे, अहिल्यानगर तसेच घाटमाथा परिसरातही काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात सध्या एकीकडे पावसाचा दिलासा तर दुसरीकडे उष्णतेचा तडाखा असे दुहेरी चित्र पाहायला मिळत आहे. पुढील 24 तासात हवामानात आणखी बदल होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांकडे लक्ष ठेवावे आणि आवश्यक ती काळजी घ्यावी.